नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. पुणे शहरात कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये हे स्वप्न कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायक आबा निमण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विनायक निमण गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा समारोह 5 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नाव नोंदणी करावी अशी माहिती सनी विनायक निमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यसम्राट माजी आमदार विनायक निमण यांच्या जयंतीनिमित्त विनायक निमण गौरव शिष्यवृत्तीचा प्रदान समारंभ हा 5 ऑगस्ट त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे. तर त्याचे फॉर्म्स 7 जुलैपासून 20 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने sunnyniman.com ह्या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहेत. त्याची मुलाखत ही 26 व 27 जुलै रोजी जंगली महाराज रोड येथील सोमेश्वर फाउंडेशन कार्यालयामध्ये होणार आहे. आणि जे पात्र विद्यार्थी ह्यामध्ये होतील ह्यांना 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता विनायक निमण गौरव शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. ह्यामध्ये बेसिकली ITI असेल, डिप्लोमा असेल, डिग्री कोर्सेस असेल, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असेल, जर्नलिझम असेल, लॉ असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ह्यातील सर्व विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकतील. विशेष म्हणजे 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती असते, ज्यांचे थोड्या मार्क्सनी ही शिष्यवृत्ती ज्यांना मिळालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर आपण त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यायचा ह्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. प्रथम वर्षी आपण 396 विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिला होता. लास्ट इयर आपण 500हून अधिक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे. ह्या वर्षी देखील आता 7 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने ह्याचे फॉर्म्स आपण कलेक्ट करणार आहोत 7 ते 20 तारखेपर्यंत. आणि 26 आणि 27 तारखेला जे यातून पात्र विद्यार्थी होतील त्या सर्वांना आपण 5 ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती प्रदान करणार आहोत.